नमस्कार, मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये. आज इथे विचार केला मी, की रोज पनीरची नॉर्मल आपण पनीर मसाला किंवा पनीर मटर बनवून खायचा कंटाळा आलेला आणि ही रेसिपी स्पेशल अशी बनवली आहे मी. आपल्या घरी कोणी अचानक असे पाहुणे आले आणि त्याच्यासाठी व्हेजमध्ये काहीतरी आपल्याला चांगली रेसिपी बनवायची असेल ना, तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. बनवायला खूपच सोपी आणि खायला खूपच मस्त लागते आणि ती म्हणजे पनीर अंगारा. पनीर अंगारा बनवायला अगदी सोपी आहे आणि ही खायला एवढी टेस्टी आहे ना, की अगदी माउंट वॉटरिंग असं होतं ही भाजी बघितल्यावर. आणि बनवायला खूपच सोपी आहे. अगदी हॉटेलसारखी टेस्ट आपण ही घरी बनवू शकतो. तुम्ही बघू शकता भाजीचा टेक्स्चर पण किती छान आलेला आहे आणि घरी आपले जे पाहुणे आले ना, ही भाजी खाऊन तुमची नक्कीच तारीफ करतील. चला मग पटकन वळूया आपण आजच्या रेसिपीकडे. इथे पनीर अंगारा बनवण्यासाठी मी इथे 300 ग्राम पनीर घेतलेलं आहे. छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. एक मोठा कांदा असा छोटे तुकड्यांनी स्लाइस करून घ्यायचा आपल्याला क्यूबमध्ये. त्यानंतर आपल्याला वाटण्यासाठी इथे मी 3 टोमॅटो मोठे मोठे घेतलेले आहेत. छोटे कट करून घ्यायचे आहे आणि कांदा आपल्याला अगदी बारीक असा चॉप करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सर्वात आधी कढई गरम करून 1 चमचा तूप किंवा तुम्ही 1 चमचा बटर घालू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. त्याच्यामध्येच मी 2-3 चमचे तेल गरम केलेले आहे. हे दोन्ही व्यवस्थित गरम झालं ना, की आपल्याला जे आपण पनीरचे जे तुकडे करून ठेवले ना, ते हलकेसे आपल्याला 1-2 मिनटासाठी फ्राय करून घ्यायचं. पनीर हा लगेच फ्राय होतो. हे बघा, घातलं की लगेच एक साईडने पलटून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं आपल्याला हे पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. सगळे पनीर आपल्याला व्यवस्थित म्हणजे हलकंसं कलर चेंज होईपर्यंत फ्राय करायचं आहे. जास्त असं आपल्याला हे एकदम कडक होईपर्यंत फ्राय नाही करायचं आहे. हलकंसं आणि पनीर फ्राय करताना गॅसचा जे फ्लेम आहे तो अगदी बारीक ठेवायचा आहे. हे बघा, हलकंसं फ्राय झालं की आपण काढून घ्यायचं आहे. हे इथे माझं पनीर जास्त होता म्हणून मी जे बाकीचा राहिलेला पनीर होता तो पण फ्राय करून घेतलेला आहे. आणि हा हलकासा फ्राय झाला ना, की ह्याच्यामध्ये मी जे कांद्याचे क्यूब करून ठेवलेले म्हणजे छोटे छोटे स्लाइस करून ठेवलेले ना, ते पण घालून आपल्याला हे हलकंसं फ्राय करायचं आहे. जास्त इथे आपल्याला फ्राय करायचं नाही आहे. हे पण आपल्याला बारीक गॅसवरच फ्राय करून घ्या. हे बघा, तुम्ही बघू शकता थोडंसं कलर पनीरचा चेंज झाला ना, की आपलं पनीर इथे फ्राय करून झालेला असतो. हे काढून घ्यायचं आहे सगळं आपल्याला. हे बघा, सगळं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे जे टोमॅटो घेतलेले आहे, मोठे 3 मी टोमॅटो घेतलेले आहे, त्याची आपल्याला प्युरी करून घ्यायचं आहे. डायरेक्ट मिक्सरला लावून मी ह्याची टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. हे बघा, एकदम अशी फाईन पेस्ट करायची आहे. तुम्हाला पाहिजे तर ही भाजीमध्ये घालताना तुम्ही चाळणीने चाळून पण घेऊ शकता किंवा डायरेक्ट पण घेऊ. त्यानंतर थोडेसे खडे मसाले घालायचे. लवंग, तेजपत्ता, 2 वेलची, काळी मिरी आणि दालचिनीचा तुकडा. हे थोडंसं गरम मसाले आपल्याला घालायचे. मी त्याच कढईमध्ये फोडणीला घालणार आहे. त्यानंतर इथे जिरं घातलेलं 1 चमचा आणि थोडासा कढीपत्ता घातला. कढीपत्ता ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडतो तर घाला, नाही घातला तरी काही हरकत नाही. असाही हे खूप मस्त लागतो. त्यानंतर इथे जे आपण बारीक चिरून जे मी 3 छोटे कांदे घेतलेले आहे, 3 कांदे घेतलेले अगदी बारीक असं चिरून घ्यायचं आहे. जेवढे बारीक आपण चिरू ना, तेवढे पटकन हे फ्राय होतो. म्हणून आपण कांदा बारीक चिरून घेतला आहे. ह्याच्यामध्ये गरजेला जर अजून तुम्हाला वाटलं थोडंसं तेल घालू शकता, थोडं ड्राय वाटलं तर. पण मी ह्याच्यामध्ये तेल एक्स्ट्रा नाही घातलं. जे पनीर फ्राय करून घेतलेलं ना, तेच तेल आहे हे. हे बघा, हलकंसं आपल्याला इथे ह्याच्यामध्ये मी अजून 1 चमचा तूप घातलेलं आहे. तुम्ही तूप पण घालू शकता, बटर पण घालू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. हे बघा, कांदा हलकासा असा व्यवस्थित असा फ्राय झाला ना, की आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहे. म्हणजे आपले जे ड्राय मसाले असतात ना, पण कांदा व्यवस्थित असा मऊशीर होईपर्यंत म्हणजे हलका गोल्डन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही कांदा जर पटकन भाजायचा असेल ना, तर झाकण लावून भाजला ना, तर पटकन हा भाजून जातो. कारण थोडंसं आपल्याला मऊशीर झालेला पाहिजे आणि फ्राय करायला ठेवताना गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे व्यवस्थित असा कांदा फ्राय करून झालेला तुम्ही बघू शकता. कांद्याला तेल सुटलेलं आहे. इथे मी 1 मोठा चमचा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट टाकलेली. तुम्ही नुसती आलं लसूणची पेस्ट टाकली ना तरी काही हरकत नाही. हे सगळं घालून आपल्याला पुन्हा एकदा तेलात असं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. मग आपल्याला इथे
जे आपले ड्राय मसाले आहेत ते ॲड करायचे आहे. मी ते 1 चमचा जिरं पावडर घातलेली आहे, 1 चमचा धने पावडर घातलेली आहे, 1 चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा गरम मसाला आणि लाल 1 चमचा 1 चमचा लाल तिखट घातलेले आहे आणि जे आपला घरगुती मसाला आहे तो 1 चमचा घातलेला. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. म्हणजे तुम्हाला कमी तिखट पाहिजे असेल तर कमी तिखट करायचं, जास्त तिखट पाहिजे तर थोडंसं लाल तिखट अजून घालायचं आहे. त्यानंतर इथे जे आपण टोमॅटोची प्युरी करून घेतलेली ना ती घालून घ्यायची. हे बघा मी डायरेक्टली जे मिक्सरला लावलेली तशीच प्युरी फोडणीला टाकलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर हे तुम्ही गाळून पण घेऊ शकता. आणि टोमॅटोची प्युरी आपल्याला व्यवस्थित अशी पूर्ण म्हणजे तेल सुटेपर्यंत ही भाजायची आहे, जेणेकरून टोमॅटोचं जे कच्चेपणा आहे तो निघून जाईल. आणि हे बघा व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे. मग ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं मीठ घालणार आहे, म्हणजे चवीनुसार मीठ घालणार आहे. मीठ घातलं ना की हे आपली जी टोमॅटोची प्युरी आहे ती पटकन अशी फ्राय होऊन येते तेलामध्ये, जास्त वेळ नाही लागत भाजायला, म्हणून इथे मी मीठ घातलेलं आहे. मग आपल्याला झाकण लावून 1-2-4 मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून टोमॅटोचा जे कच्चेपणाचा स्मेल आहे तो पण निघून जाईल आणि मस्त असं आपल्याला टोमॅटो प्युरी फ्राय करून येणार. हे बघा तुम्ही बघू शकता, हे कंटिन्यू असं फिरवत आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता असे ड्राय मस्त अशा व्यवस्थित बाजूने त्याला ना तेल सुटायला लागलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये आपण जे पनीर आणि कांदा फ्राय करून ठेवलेला आहे ना तो घालायचा आहे आणि हलक्या हाताने आता आपल्याला इथे एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी म्हणजे तुम्ही हलक्या हाताने करायचं, नाही तर जे पनीर आहे तो तुटणार, त्यामुळे हलक्या हाताने हे फ्राय करून घ्यायचं आहे. मग इथे तुम्हाला गरजेनुसार तुम्ही पाणी घालायचं आहे. तुम्हाला जेवढं थिकनेस पाहिजे ना, मी ते 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. 1 ग्लास पाणी घालून व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित एकजीव झालं ना की ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी ओली कोथिंबीर म्हणजे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि क्रश करून थोडीशी आपल्याला कस्तुरी मेथी घालायची आहे. हे बघा साधारणतः क्रश करून 1 चमचाभर आपल्याला हे कस्तुरी मेथी घालायची आहे. तुम्ही कोथिंबीर अजून घातली तरी काही हरकत नाही. इथे मी 1 चमचा फ्रेश मलाई म्हणजे जे आपली दुधावरची साई असते ना ती 1-2 चमचे घातलेले आहे आणि ही पण आपल्याला साई घालून हलक्या हाताने वरच अशी फिरवून घ्यायची आहे आणि एकजीव करून घ्यायची आहे. व्यवस्थित असं एकजीव करून झालं ना की आपल्याला हे झाकण लावून पनीरची भाजी शिजवून द्यायचं, म्हणजे पनीर अंगारा आपल्याला व्यवस्थित हा शिजवून घ्यायचा आहे. 5-10 मिनटामध्ये आपली ही भाजी रेडी होते. हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित शिजलेला. आणि तुम्ही बघू शकता साईडला मी जे अंगारा म्हणजे कोळसा आहे तो गरम करत ठेवलेला आहे. ही भाजी पण होईल, त्याचबरोबर आपला जे कोळसा आहे तो मस्त असं गरम पण होईल. आता मी इथे अंगाराला म्हणजे तडका देणार. तुम्ही वाटीत ठेवून पण कोळसा ठेवून त्याच्यावरती तूप घालू शकता, पण मी हे डायरेक्टली भाजीमध्येच ठेवून कोळसा ठेवून त्याच्यावरती 1 चमचा तूप घातलेला आहे. पूर्ण हा स्मोक जाईपर्यंत आपल्याला हे झाकण लावून ठेवायचं आहे, जेणेकरून त्याचा पूर्ण स्मोकी फ्लेवर भाजीमध्ये उतरेल. हे बघा पूर्ण स्मोक गेल्यानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मस्त असा आपला पनीर अंगारा रेडी झालेला आहे हॉटेलसारखं. वरतून आपण हलगस हा कोळसा काढून घ्यायचा आहे. नाहीतर आणि कोळसा घालताना व्यवस्थित गरम झालेलाच कोळसा घालायचा, नाहीतर त्याचा स्मोक पण व्यवस्थित येणार नाही आणि छोटे तुकडे पण ते भाजीमध्ये करतील. म्हणून तुम्ही वाटीमध्ये ठेवला तरी काही हरकत नाही. आणि अशा प्रकारे आपला मस्त पनीर अंगारा रेडी झालेला आहे. हे खायला खूप मस्त लागतं. वरती थोडीशी मी गार्निशसाठी कोथिंबीर टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा 2 चमचे मी इथे फ्रेश मलाई टाकले. तुम्ही क्रीम देखील टाकू शकता, पण इथे मी दुधावरची साही जी आपली असते ना ती फेटली आहे चांगली आणि ती यूज केलेली आहे. कधी कधी घरामध्ये फ्रेश क्रीम अवेलेबल नसते, तर त्याची ऑप्शनल म्हणून आपण दुधाची साही फेटून मस्त अशी क्रीम आपली रेडी होते, तर ती घालायची आहे. आणि हे बघा तुम्ही बघू शकता पनीर अंगाराची टेक्स्चर किती छान असं आलेलं आहे आणि खरंच ही खायला खूपच मस्त लागते. आणि मी सांगते म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका, खरी ही भाजी म्हणजे पनीर अंगारा तुम्ही घरी ट्राय करा, अगदी हॉटेलसारखी टेस्ट लागेल ह्या पनीर अंगाराची. बघा किती टेक्स्चर छान असं आलेलं आहे. आणि ह्याच्यासोबत मी लच्छा पराठा पण बनवलेला आहे, पण त्याची रेसिपी जर मी ह्याच व्हिडिओमध्ये अपलोड केली असती ना तर व्हिडिओ खूप मोठा
होईल. पण तुम्ही ही चपातीसोबत किंवा रोटीसोबत देखील खाऊ शकता. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना, नक्की घरी ही ट्राय करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. थँक यू.